काही अपघात जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या बाजूने आपण बाजू मांडलेली, नक्की काय मुद्द्यांवरती? मी आरोपी अर्णवच्या बाजूने आहे. माझे कलीग माझ्यासोबत होते, अखिल इस्माईल, आणि आरोपी नंबर 2 तर्फे अखिलेश पवार तर्फे सागर चित्रे. आमचं याच्यामध्ये बेसिकली हे म्हणणं आहे किंवा जी फिर्याद दिलेली होती मूलतः, त्या फिर्यादीमध्ये ज्या माणसाने फिर्याद दिली आहे त्याला स्वतःची काही माहिती नव्हती. त्याला जी माहिती दिली ती एका अनोळखी इसमाने दिली. तो कोण अनोळखी इसम आहे हे माहिती नाही. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे याच्यात 4 लोक होते गाडीमध्ये. आता 4 लोकांपैकी कोर्टापुढे हे 2 लोक आणलेले आहे. त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग करणारा कोण होता हा एक इश्यू आहे. त्याबद्दल स्पष्टीकरण कोर्टापुढे दिलं गेलेलं आहे की कोण ड्राईव्ह करत होता. अजून एका 4थ्या मुलाचंही नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे. ते पोलिसांनासुद्धा माहिती आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला त्याचा तपास करायचा आहे, परंतु तपास करायचा ते काही कारण एवढं रिलायबल नाही, कारण कोणीही केव्हा एक तपास करू शकतो. त्याचा पोलिसांना काही ते कठीण नाही आहे. त्यामुळे ते विशेष काही कारण नाही. दुसरी गोष्ट अशी की आरोपी हे जे 2 आरोपी होते, हे 2 आरोपींपैकी कुणी स्वतः तिथे ड्राईव्ह करत होता ती पर्टिक्युलर गाडी, असा कुठेही पुरावा काहीही नाही. फिर्यादीतसुद्धा नाही, रिमांड रिपोर्टमध्ये सुद्धा तसं काही पुरावा नमूद करून रिपोर्ट केलेलं नाही. त्यामुळे यांना रिमांड देऊ नये, रिपोर्ट यांच्या पोलीस कस्टडी देऊ नये असं बेसिकली आमचं म्हणणं होतं. याशिवाय हा जो गुन्हा आहे कल्पेबल होमिसाईड, सदोष मनुष्यवधाचा जो गुन्हा त्यांनी नोंदलेला आहे तो अतिरेक आहे, कायद्याचा अतिरेक आहे, वस्तुस्थितीचा अतिरेक आहे. वस्तुतः 304A या पलीकडे जास्तीत जास्त त्यांना नोंदायचा असता तरीसुद्धा तो गुन्हा नोंदता येणार नाही. याशिवाय आरोपींना जी मारहाण झाली त्याविषयी त्यांनी जे कथन केलेलं आहे किंवा त्यांचा जीव धोक्यात होता वगैरे वगैरे, इनफॅक्ट तो गुन्हा 307चा होऊ शकतो, परंतु त्याविषयी पोलीस काहीच करत नाही, काही कारवाई केली नाही आणि उलट पक्षी फक्त या आरोपींविरुद्ध कारवाई चालू आहे. त्यांचं म्हणणं असं आहे किंवा आरोपींचं किंवा हा अशा प्रकारे एकतर्फी कारवाई होऊ नये एवढं त्याचं म्हणणं आहे. नक्की चालक कोण आहे ते निष्पन्न झालं ते या सगळ्या गोष्टीमध्ये? ते पोलिसांनी शोधावं. त्यांनी पोलिसांनी काय, परंतु एक गोष्ट दादांनी सांगितली तशी आपल्याला सांगितलं. मी अखिलेश पवार जे आरोपी नंबर 2 त्याच्यातर्फे आज कोर्टासमोर युक्तिवाद केलेला आहे. आणि मुळात माझं असं म्हणणं आहे की ही जी काही अरेस्ट अखिलेश पवार आणि इतर याला जी काही केलेली आहे ही अरेस्टच इल्लिगल आहे. बेसिकली पूर्ण फिर्याद वाचल्यानंतर हे आपल्याला लक्षात येईल की 304 ज्याला आम्ही कल्पेबल होमिसाईड, सदोष मनुष्यबळ, हा गुन्हा याच्यात लागूच होत नाही. 101% जी घटना घडलेली ती दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्याबद्दल मी कोर्टासमोरही संवेदना आपली दाखवली की अशी घटना घडायला नको होती ज्यात 4 लोकांचा जीव गेलेला आहे. परंतु आता प्रश्न जो झालेला आहे तो ह्या आरोपींच्या कस्टडीचा प्रश्न आहे. आणि संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे की अनलेस फॉलोइंग दी ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये 1 मिनिटही ठेवू शकत नाही. आमचं कोर्टाला हेच म्हणणं होतं की 304 IPC हा गुन्हा लागू होत नाही. जास्तीत जास्त 304A ज्याला आपण ॲक्सिडेंटल डेट, मोटर व्हेकल ॲक्सिडेंट ज्याला म्हणतो, एक दुर्भाग्य घटना घडलेली आहे, तो ह्याच्यात लागू होईल. आणि तो लागू झाला तर सगळे ऑफेन्सेस हे बेलेबल ऑफेन्स होतील आणि बेलेबल ऑफेन्स झाल्यानंतर त्यांना जामिनावर सोडणं हा याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. जास्त याच्यावर बोलता येणार नाही कारण आता सध्या ऑर्डर होणं बाकी आहे की त्यांना पोलीस कस्टडी भेटते की ते मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये जातं. त्यानंतर आम्ही भाष्य करतो. मी एक्झॅक्टली तेच म्हणतो की माझं म्हणणं आहे की ही अरेस्टच देणं ही इल्लिगल आहे. 100% अरेस्ट इल्लिगल आहे. कारण सेक्शन 304 ज्याला हा एक कलर दिला गेलेला आहे असं वाटतं. 7 तारखेची घटना आहे, 24 तारखेला तुम्ही त्यांना अटक करताय, 14-15 दिवस हे दोघेही आरोपी मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये होतात. मग तेव्हा तुम्हाला का वाटलं नाही की आपण त्यांच्याकडे जाऊन विचारपूस करावी? वाय फॉर 15 to 17 days हे गप्प बसले होते. जनरली हे असं होत नाही हो. मी कोर्टासमोरही 2-3 उदाहरण दिले, ते उदाहरण मी परत इथे आपल्यासमोर सांगत नाही. परंतु सलमान खानची ही केस जी आहे त्यात पण असंच घडलेलं होतं. गाडीमध्ये जो कोणी माणूस ड्रायव्हरच्या बाजूला बसला असेल तुम्ही त्यांच्याविरुद्ध 304 लावणार? हे कायद्याला धरून नाही. बसमध्ये 50-50 लोक जातात, ॲक्सिडेंट होतं तर तुम्ही ड्रायव्हरसोबत गाडीचा काही जो काही क्लीनर असेल, कंडक्टर असेल आणि इतर लोक बसले असतील त्यांना तुम्ही 304 लावणार?
माझ्या माहितीप्रमाणे मला जे काही वाटतं ते 304 लावणं हे अतिरेकच आहे आणि आता वेट अँड वॉच की काय होतं त्यानंतरच बघू पुढे बोलू.